की आपला उद्योग हा जो इको-फ्रेंडली असेल तर आपल्याला शासनाच्या योजना आहे त्याचा लाभ मिळू शकेल. बरोबर. तुमच्या आजूबाजूला काय अवेलेबल आहे, कुठल्या अशा गोष्टी तुम्ही तुमच्या इको फ्रेंडली किंवा पर्यावरणपूरक उद्योगासाठी वापरू शकता हे तुम्हाला सर्च करायचं. मग हे कसं शोधायचं, तर कुठल्या गोष्टीची गरज आहे. बरोबर. तुम्हाला सांगते की प्रत्येक घरात हिवाळा सुरू झाला ना की डास त्रास देतात. बरोबर आहे. इतके डास संध्याकाळ झाली की डास सुरू होतात. मग तुमच्या आजूबाजूला खूप लिंबाची झाडं आहेत, कडुलिंबाची आहेत ना. कोणी तुम्ही कधी असा विचार केलाय का की हा इतका सगळा कडुलिंबाचा पाला आहे तर आपण तो टोपल्यात टाकून जाळतो बरेचदा डास जायसाठी. त्याच्या एखाद्या वड्या बनवल्या तर तुमचा इको फ्रेंडली बिझनेस होतो, आहे की नाही. तर अशा खूप गोष्टी तुमच्या आजूबाजूला आहे ज्याची गरज लोकांना आहे. सगळ्या महिलांनी काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि डिजिटल साक्षरता अभियानाची ट्रेनिंग आहे. या ट्रेनिंग मध्ये जेही मुद्दे दिलेले आहेत ते सगळे मुद्दे तुम्ही समजून घ्या. जे काही आपल्या मॅडम तुम्हाला समजवत आहे सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या. विवेकानंदांनी पण जे आहे म्हटलेलं आहे की एक स्त्री शिकली म्हणजे पूर्ण कुटुंब शिकतं. कारण घरामध्ये 10 लाखापर्यंत जर बचत गट असेल आपला आणि आपलं जर फूड प्रोसेसिंगच्या संदर्भात व्यवसाय करायचा